लोकसभा निकालाआधीच महायुतीत वादाची ठिणगी। मावळमध्ये राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी प्रचार न केल्याचा श्रीरंग बारणेंचा आरोप। मुंबईतील संथ मतदानावरून संजय राऊतांचा भाजपसह एकनाथ शिंदेंवर हल्लाबोल। विरोधात मतदान होईल तिथे यंत्रणा जाणीवपूर्वक संथ केल्याचा आरोप। 4 जूनला मवियाचा पराभव अटळ। निकालानंतर उद्धव ठाकरे कुटुंब लंडनला पळून जाणार। नितेश राणेंचा उद्धव ठाकरेंना टोला। 6 जूनपर्यंत आरक्षण द्या अन्यथा मोठा आंदोलन होईल। मनोज जरांगेंचा राज्य सरकारला अल्टिमेटम। तर जरांगे 4 जूनला अंतर्वालीत पुन्हा उपोषण सुरू करणार। पुणे हिट अँड रन प्रकरणी अल्पवयीन आरोपीच्या वडिलांना अटक। तर बिल्डर विशाल अग्रवालांना संभाजीनगरमधून अटक। उद्या अग्रवाल यांना कोर्टात करणार हजर। नागपुरात आरटी प्रवेशात घोटाळा। बनावट कागदपत्राद्वारे नामांकित शाळेत प्रवेश घेतल्याचा प्रकार। 17 पालकांविरोधात पोलिसात गुन्हा। राज्यात 12वीचा निकाल 93.37%। तर यंदाही निकालात मुलींचीच बाजी। कोकण विभागाचा सर्वाधिक 97.51% निकाल। तर मुंबईचा सर्वात कमी 91.95% इतका निकाल। माढ्यात मोहिते पाटलांच्या समर्थकांनी लावली 11 बुलेटची पैज। माढ्यात तुतारी वाजणार। समर्थकांना विश्वास। 4 जूनच्या निकालाकडे सर्वांचं लक्ष। पैठणमध्ये पाण्यासाठी नागरिक आक्रमक। नागरिकांचं नगरपालिकेसमोर आंदोलन। तातडीनं पाणी पुरवठा करण्याची मागणी। बुलढाण्याच्या सिंदखेड राज्यामध्ये उत्खननादरम्यान महादेवाचं मंदिर सापडलं। मंदिर पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी। राज्यपाल रमेश बैस 5 दिवसीय सातारा जिल्हा दौऱ्यावर। जिल्हाधिकारी आणि स्थानिक प्रशासकीय अधिकाऱ्यांची बैस बैठक घेणार। मुंबईतील गोदरेजच्या जागेवरून आमदार बच्चू कडू आक्रमक। बेघरांना सोबत घेऊन आंदोलन करणार। बच्चू कडूंची घोषणा। अंधेरीत उद्या जलवाहिनी जोडण्याच्या कामामुळे 16 तास पाणी पुरवठा बंद। आसपासच्या विभागातील पाणी पुरवठाही खंडित होणार। पाणी काटकसरीने वापरण्याचं प्रशासनाचं आवाहन। वर्ध्यात 5 वर्षापासून रखडलेल्या रेल्वे उड्डाणपुलाच्या गर्डरचं काम पूर्ण। आचार्य भावे उड्डाणपूल लवकरच येणार वर्धाकरांच्या सेवेत। भंडाऱ्यात अंगणवाडी केंद्रात मुदतबाह्य पोषण आहाराच्या पुरवठ्यामुळे ग्रामस्थ आक्रमक। महिला आणि बालविकास विभागाच्या कार्यावर प्रश्नचिन्ह। पुरवठा कंपनीवर कारवाई करण्याची ग्रामस्थांची मागणी। छत्रपती संभाजीनगरमध्ये सलग 3ऱ्या दिवशी पावसाचा धुमाकूळ। फळ पिकांसह उन्हाळी पिकाचं अवकाळीमुळे मोठं नुकसान। अहमदाबादमधून 4 दहशतवाद्यांना अटक। सरदार वल्लभभाई पटेल विमानतळावरून इस्लामिक स्टेटच्या दहशतवाद्यांना गुजरात पोलिसांच्या ATS-कडून अटक। बीडच्या परळीमध्ये उष्माघातानं भाजी विक्रेत्यांचा मृत्यू। तापमानात वाढ होत असल्यानं नागरिक हैराण। वाढत्या तापमानामुळे बाजारपेठेतही शुकशुकाट। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।